पुष्पाताई कुराडे व भाजपच्या शहराध्यक्ष सौ संगीताई, सर्व शेतकऱ्यांचे हितचिंतक, सर्व तरुणांचे मार्गदर्शक असे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचा हा वाढदिवसाचा दिवस आणि या दिवसाचे औचित्य साधून आपल्या आळंदी शहराचे शहर प्रमुख राहुलजी चव्हाण यांनी हा आरोग्य तपासणीचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्याला हा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। राहुल भाऊ, तुम्ही हा कार्यक्रम ठेवल्याबद्दल सर्व आमच्या या नागरिकांच्या वतीनं प्रथम तुमचे आभार मानतो, तुमचे धन्यवाद देतो आणि तुम्हाला या अशाच कार्यक्रमासाठी सदिच्छा आणि शुभेच्छा देतो की कारण या गोष्टी भव्य दिव्य असं सामाजिक कार्य चालूच आहे। मी पाहतो ना, इंदिराने सफाई करणं, मंदिरामध्ये वाटप करणं, अन्नदान वाटप करणं, असे सामाजिक उपक्रम करत असतात। असं माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री तमाम महिलांचे भाऊ आणि आमचे मार्गदर्शक यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त म्हणजेच यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आळंदी ग्रामस्थांच्या सहकार्याने आळंदी नगरीचे लाडकं नेतृत्व आणि आळंदी नगरीचे भावी नगरसेवक आमचे मित्र आळंदी नगरीचे शहर प्रमुख आदरणीय राहुल शेठ चव्हाण यांच्या माध्यमातून या ठिकाणी आळंदी आणि पंचक्रोशीतील सर्व महिला माता भगिनी आणि सर्व युवकांना असेल किंवा ग्रामस्थांना असेल या ठिकाणी मोफत चष्मे वाटप, आरोग्य तपासणी शिबिर, त्याचप्रमाणे मोफत नेत्र तपासणी शिबिर या शिबिराचा या ठिकाणी सर्वजण लाभ घेतात आणि राहुल शेठ यांच्या माध्यमातून नेहमीच या ठिकाणी आरोग्याच्या संदर्भात असेल किंवा या ठिकाणी अध्यात्माच्या संदर्भात असेल, मग ती शनी शिंगणापूरची दर्शनवारी असेल किंवा भीमाशंकरची दर्शनवारी असेल किंवा या ठिकाणी माऊलीच्या मंदिरामध्ये देवस्थानाच्या सहकार्याने त्यांनी घेतलेले आरोग्य तपासणी शिबिरातून भाग असतील, वारीच्या संदर्भात या ठिकाणी केलेलं अन्नदान असेल किंवा वेळोवेळी या ठिकाणी तुळशीचे वाटप असेल, अशा या सर्व माध्यमातून राहुल दादा आपण या ठिकाणी आपण जनतेची सेवा करतोय। या माऊलींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आळंदीतील तमाम माता भगिनींचे आशीर्वाद निश्चितच या ठिकाणी आपल्या त्यांचाही श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येत आहे। या ठिकाणी माननीय ज्ञानेश्वरजी रायकर या ते गोरगरिबांचे कैवारी आमचे सर्वांचे जवळचे मित्र राहुलजी चव्हाण साहेब यांनी आज जो आरोग्याचा चिकित्सा अशा मोठ्या प्रमाणात जो उपक्रम साजरा केलेला आहे त्याबद्दल प्रथमतः मी आळंदीकरांच्या वतीने, आळंदी नगरपालिकेच्या वतीने, माझ्या रायकर परिवारच्या वतीने त्यांना शतशः असे धन्यवाद देतो। त्यांचा आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा इतका जिव्हाळ्याचा परिचय की मी माझ्या डोळ्याने पाहिलेला आहे। ते स्वतः आम्ही 2 ते 3 वेळा त्यांच्या बरोबर गेलो तर गेल्या पहिले म्हणतात राहुल इकडे म्हणून, असं त्यांचा जीवाभावाचा जे आतापर्यंत जिल्ह्यामध्ये असू दे किंवा महाराष्ट्रात कुणाच्या संपर्क कार्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं नाही, तरी एक अतिशय दुर्मिळ म्हणता येईल किंवा ऐतिहासिक जो क्षण होता तर माननीय एकनाथ शिंदेने त्यांच्या संपर्क कार्याचं उद्घाटन केलेले आपण सर्वांनी ते ज्ञात आहे। आणि अशा या राहुल भाऊंच्या कार्यक्रमाला नेहमीच शिंदे महाराजांची यात्रा असू द्या, अन्नदान असू द्या, गोरगरिबांना ब्लँकेट वाटप असू द्या, आरोग्यविषयक सुखसुविधा असू द्या, असे असंख्य आता कमी कालावधीत मला वाटतं 1-2 वर्ष झालं असेल त्यांना शहर प्रमुख पद मिळून, एवढ्या कमी कालावधीमध्ये त्यांनी असे भरमसाठ कार्यक्रम केले की त्यांचं जर ते पुस्तक निघलं तरी ते पुस्तक सुद्धा कमी पडेल असं प्रकारे त्यांनी जे काम केलेलं आहे त्याचं नक्कीच नागरिक त्यांना आगामी काळामध्ये मतदान करून त्यांना नगरसेवकाची संधी देतील अशी मी माऊलींच्या केली प्रार्थना करतो आणि एकनाथ शिंदे साहेबांना शतायुष्य लाभावं अशी आमच्या माऊलींच्या चरणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी, सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना करू आणि या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री
कार्यक्रमामध्ये सामील झालेल्या सर्व नागरिकांचे आळंदी शहर शिवसेना प्रमुख माननीय राहुल शेख चव्हाण व आळंदी शिवसेना यांच्या वतीने सहर्ष स्वागत।